शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी ठिकठिकाणी रॅली काढत प्रचारावर जोर दिला। मुरुडमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रोड शो केला। आदित्य ठाकरे यांनी या रॅलीच्या माध्यमातून मुंबईतच शिवसेना नंबर 1 असल्याचा दावा केला। आदित्य ठाकरेंशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी। आपल्यासोबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आहेत। त्यांना आपण विचारूया नेमकी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, कशा प्रकारे त्यांचा प्रचार आहे तो सुरू आहे। आदित्यजी, आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा। दरम्यानच्या काळात तुम्ही जोरदार प्रचाराचा धडाका लावण्यात आलेला होता तुमच्याकडून, काय सांगाल? सर्व मतदारांपर्यंत तुम्ही आता या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पोहोचला आहात। नक्कीच सगळीकडे बघतो मी शिवसेनेच्या उमेदवारांसाठी जो प्रतिसाद मिळतोय, जो एक उत्साह दिसतो लोकांमध्ये, मुंबईकरांमध्ये, मला वाटतं हा तुफान आहे। जसं लोक हात करतात बसमधून असतील, ट्रेनमध्ये फिरताना जे मला लोक बोलत होते, आणि महत्वाची म्हणजे जी भावना आहे मुंबईकरांमध्ये की भाजपचा माज उतरवा, ते सगळीकडे दिसून येते। सर, मुकेश कारिया यांच्या प्रचाराला तुम्ही आलेला आहात। मुकेश कारिया हे किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या अगेन्स्ट आता समोर उभे आहेत। त्यांची प्रबळ दावेदारी आहे। दरम्यानच्या काळात किरीट सोमय्या यांनी जोरदार आपल्या संपूर्ण ठाकरे कुटुंबियांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। काय त्यांना सांगाल, काय उत्तर नेमकं द्याल? बघा, मुकेश कारेजी हे आमचे जे उमेदवार आहेत, कारेजी हे कोणाच्या विरोधात उभे नाहीयेत, कुठच्याही पक्षाच्या विरोधात नाहीत। जे मुंबईला भेडसावतात प्रश्न ते सोडवा उभे आहेत, आणि कुठचा तरी सच्चा माणूस जो खोटं कधी बोलत नाही, जो खरं बोलतो, रोज उठून खोटं बोलणं हे त्यांचं काम नाही, आणि म्हणून कारेजी शिवसेनेतून उभे आहेत। तसंच मस्केजी आमच्या सोबत आहेत, सगळेच येतील। नक्कीच व्हिडिओ जर्नलिस्ट राहण्याचा अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।